नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या शेतात उत्पादन वाढत नाहीये, रासायनिक खताचा खर्च वाढतोय आणि मातीची सुपीकता कमी होत चालली आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत वर्मी कंपोस्टसाठी सर्वोत्तम गांडुळे कोणती असतात आणि ती का निवडावी. सर्व गांडुळे वर्मी कंपोस्टसाठी योग्य नसतात. अनेक लोकांना वाटतं की शेतात किंवा रस्त्यावर दिसणारी कोणतीही गांडुळे घेऊन वर्मी कंपोस्ट तयार करतायत, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. वर्मी कंपोस्टसाठी विशेष जातीची गांडुळे वापरली जातात. यामध्ये सर्वात प्रसिद्ध जात म्हणजे एसेनिया फटेटा, याला रेड विगलर किंवा रेड वर्म असेही म्हणतात. ही गांडुळे सेंद्रिय पदार्थ अतिशय वेगाने खातात आणि उत्तम दर्जाचे वर्मी कंपोस्ट तयार करतात. एसेनिया फटेटाची वैशिष्ट्य: जलद प्रजनन, कमी वेळेत जास्त खत निर्मित, वातावरणाशी चांगली जुळून घेण्याची क्षमता, सेंद्रिय कचरा लवकर विघटित करणे. म्हणून जगभरातील बहुतेक वर्मी कंपोस्ट प्रकल्पामध्ये हीच जात वापरली जाते. एका गांडुळापासून किती वाढ होते? योग्य वातावरण मिळाल्यास एक गांडूळ काही महिन्यात अनेक नवीन गांडुळे तयार करू शकतो. म्हणून सुरुवातीला कमी गांडुळे घेतली तरी काही महिन्यातच त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते. गांडुळांसाठी आवश्यक वातावरण: ओलावा 60 ते 70%, थेट सूर्यप्रकाश टाळावा, तापमान साधारण 20 ते 30, बेडमध्ये हवा खेळती राहावी. जर या गोष्टीची काळजी घेतली तर गांडुळे निरोगी राहतात आणि खत उत्पादन वाढतं. सामान्य चुका: जास्त पाणी टाकणे, ताजे शेण वापरणे, प्लास्टिक किंवा रासायनिक कचरा टाकणे, बेड उन्हात ठेवणे. या चुका टाळल्यास वर्मी कंपोस्टचे उत्पादन चांगले मिळते. व्यवसायासाठी किती गांडूळ घ्यावी? घरगुती स्तरावर 1 ते 2 किलो गांडूळ पुरेसे असते. व्यावसायिक उत्पादनासाठी 10 किलो किंवा त्यापेक्षा जास्त गांडुळे घेता येतात. वर्मी कंपोस्ट व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल तर योग्य जातीचे गांडुळे निवडणे हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. जर तुम्हाला वर्मी कंपोस्ट, वर्मी वॉश, गांडुळे वाढवण्याचे उपाय, शेतीविषयक माहिती हवी असेल तर सिद्धिविनायक ऑर्गॅनिक वर्मी कंपोस्ट चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा. पुन्हा एकदा भेटू अशाच नव्या शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.